वेगळे होणे हा नात्यातील आणखी एक अध्याय आहे. बहुतेक वेळा नातेसंबंधाचे जुने स्वरूप सोडून देणे हे उत्तम असते आणि हे कोणीही शिकवण्यापेक्षा जास्त गहन असा प्रेमाचा धडा बनतो. काय देवाबरोबरच्या नातेसंबंधात नवीन स्वरूप स्वीकारण्यास आपण तयार आहात? उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, वियोग किंवा वेगळे होणे हे नेहमीच हृदयाला भिडणारे असते. आपणातील अनेकांना 10वीची शाळा सोडतानाचा निरोप समारंभ आठवत असेल. मनात विचारांचे काहूर असते. ते शालेय जीवनाचे शेवटचे क्षण संपत असताना आपण ते जास्तीत जास्त जगण्याचा, अनुभव घेण्याचा, भावना विवश होऊन ते जास्तीत जास्त टिपण्याचा प्रयत्नात असतो. कारण आम्हाला हे ठाऊक असते की हा क्षण आता आमच्या जीवनात पुन्हा येणार नाही. साधारण असाच प्रसंग येशू ख्रिस्तावर आला होता. परंतु त्याच्या बाबतीत काय घडणार आहे हे सर्व त्याला ठाऊक होते. अर्थात त्याच्यामध्ये दैवी आणि मानवी असे दोन्ही स्वभाव होते आणि म्हणूनच येशू आतून खूपच भावनावश झाला होता. या वियोग समयाला त्याने कोणते उद्गार काढले आणि त्यामधून येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या गोष्टींची जाणीव करून दिली हे आज आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर प्रियांनो, माझी विनंती आहे, आपण लक्षपूर्वक या गोष्टी पाहण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करा. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमात आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 16व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पवित्र आत्मा पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्यांना फार स्पष्टपणे सांगितले की ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत, ह्यावरून पापाविषयी, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, ह्यावरून नीतिमत्वाविषयी, आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्याय निवाड्याविषयी. ह्या गोष्टींवर आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला. आज आम्ही 12 पासून पुढच्या वचनांना पाहणार आहोत. 12 ते 14 वचने सांगतात. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 12 पासून 14 वचने. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. श्रोत्यानो, आम्हाला हे सर्व माहीत नाही. आम्हाला प्रभूच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढायचे आहे. हे आम्ही कशा प्रकारे करू शकतो? फक्त पवित्र शास्त्र बायबल वाचणे पूर्ण उत्तर नाही. जेव्हा आम्ही ते वाचतो तेव्हा पवित्र आत्मा आमचा शिक्षक असायला हवा. पवित्र आत्म्याने आमचे मार्गदर्शन करायला हवे. ते वचन समजण्याकरिता त्यानेच आमची मदत करायला हवी. देवाचा आत्मा सत्याचा आत्मा आहे आणि तो आम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करतो आणि आम्हाला चालवतो. ज्या प्रकारे प्रभू येशूने सांगितले होते तसे त्याने प्रेषितांना चालवले आणि आम्हाला त्याच्या विषयीचे सत्य पत्रांमध्ये सापडते की कशा प्रकारे पवित्र आत्म्याने ह्या शिष्यांचे मार्गदर्शन केले आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात त्यांनी सर्व पत्रे लिहिलीत. देवाचा आत्मा पेंटेकॉस्टच्या वेळी ह्या लोकांकडे आला आणि सत्यात त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या प्रचार कार्यात आणि लिखाणात त्याने केले. पत्रांमध्ये ही कशा प्रकारे पूर्ण झाले ते आम्ही पाहू शकतो. पवित्र आत्म्याची सेवा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीला पूर्ण करणे. पत्रे ख्रिस्ताचे गौरव करून त्याला मंडळीचा मस्तक म्हणून दर्शवितात. ते त्याच्या राज्य स्थापित करण्याच्या पुन्हा आगमनाविषयी सांगतात. पत्रे एका व्यक्तीला उघड करणे व ख्रिस्ताची सेवा दर्शविणे आहेत. येणाऱ्या गोष्टींविषयी ते सांगतात, ज्यात विशेष करून
प्रगटीकरणात हे निश्चितच करण्यात आले आहे. आता श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी 7 पायऱ्या आहेत, त्या आपण लक्षात घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे. पहिली जी पायरी आहे ती आहे पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. दुसरा, तो सत्यात तुमचे मार्गदर्शन करेल. तिसरी पायरी, तो स्वतःचे सांगणार नाही. चौथी, जे काही तो ऐकेल तेच तो सांगेल. पाचवी पायरी, होणाऱ्या गोष्टी तो तुम्हाला कळवेल. सहावी पायरी, तो येशूचे गौरव करेल. आणि सातवी पायरी, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. श्रोत्यांनो, ह्या 7 पायऱ्या आम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. तेव्हा आम्ही जे ऐकतो आणि वाचतो त्याद्वारे आम्ही त्याचे परीक्षण करू शकतो. प्रभू येशूने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले की पवित्र आत्मा स्वतःहून काहीच बोलणार नाही. मग पवित्र आत्मा कार्य करीत आहे हे आपण कसे सांगू शकता? श्रोत्यानो, त्याचे एक परीक्षण म्हणजे की तो ख्रिस्ताचे गौरव करेल. 15वं वचन पहा काय सांगतं. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. जे माझे आहे त्यातून घेऊन. पुन्हा प्रभू येशू स्वतःला देवातुल्य करीत आहे. जे काही पित्याचे आहे ते येशूचे आहे. अर्थात श्रोत्यानो, जे माझे आहे त्यातून घेऊन म्हणजे तो देवाच्या गोष्टींना घेऊन आम्हाला त्या प्रगट करेल. फक्त तोच हे करू शकतो. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने. हे तर शास्त्र लेखाप्रमाणे आहे. डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. कारण देवाने ते आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. आत्माच देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो व फक्त तोच एकटा ह्या गोष्टी आम्हाला दाखवू शकतो. 16वं वचन पहा. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय होता? त्याचा अर्थ हा होता श्रोत्यानो, की त्याला आता अटक केल्या जाईल आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्व मेंढराप्रमाणे इकडे तिकडे पांगतील आणि त्याच्यापासून दूर होतील. नंतर त्याला वधस्तंभावर खेळण्यात येईल आणि कबरेमध्ये ठेवण्यात येईल. काही वेळ त्याला पाहू शकणार नाहीत, परंतु तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. थोड्या वेळात ते त्याला पाहू शकतील. ह्यामध्ये आज आमच्यासाठी फार पूर्ण, गहन आणि महत्त्वपूर्ण असा अर्थ आहे. 17 ते 20 वचने पहा काय सांगतात. ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय? ते म्हणत होते थोड्या वेळाने असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हास समजत नाही. आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारित आहात काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे हे त्यांना निश्चितपणे माहीत नव्हते. थोडा वेळ तो कबरीत होता, अर्थात 3 दिवसानंतर पुन्हा थोड्या वेळाने तो त्यांना दिसला. तो पित्याकडे जाणार होता. आता त्याला 1900 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याने जे वचन त्यांना दिले होते की मी तुम्हाला निराधार व अनाथ सोडणार नाही, तो पवित्र आत्म्याच्या रूपात त्यांच्यासोबत असणार होता. तो ख्रिस्ताच्या गोष्टी घेऊन त्यांना त्यांच्यासाठी वास्तविक बनवणार होता. श्रोत्यानो, आज ह्याच काळात आम्ही राहत आहोत, जेव्हा पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या गोष्टी घेऊन आमच्याकरिता वास्तविक बनवित आहे. ह्या 1900 वर्षांपैकी अधिक वर्षांच्या काळात अनेक लाखो करोडो लोकांना ख्रिस्ताच्या गोष्टींना त्याने वास्तविक बनवले आहे. ते लोक दुःखातून गेले. त्यांना द्वेष, तिरस्कार सहन करावा लागला. त्यांनी संकटे, छळ ह्यांचा सामना केला. सर्व काही सहन केले आणि पवित्र आत्म्याने त्यांना त्या सर्वातून पार केले. परंतु श्रोत्यानो, पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमचे दुःख एक दिवस आनंदामध्ये परिवर्तित केल्या जाईल.
21 आणि 22 वचने पहा. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मलेल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. आपण कोणी असा श्रोत्यानो, कोठेही राहणारे असा, जर आपण ख्रिस्ताला स्वीकारले आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तर आपण परमेश्वराची संतान आहात. जर आपण दुःखात आहात, अश्रू ढाळीत आहात, आपले अंतःकरण दुःखाने भरलेले आहे, तर लक्षात ठेवा, सकाळी आनंदाचे आगमन होते. तो तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे. त्याच्या सहभागितेचा आनंद सर्व दुःख दूर करून तुम्हाला आनंदाने ओतप्रोत करणार आहे. 23 आणि 24 वचने. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ही तिसरी वेळ आहे श्रोत्यानो, जेव्हा तो त्याच्या नावात प्रार्थना करण्याविषयी बोलत आहे. माझ्या नावात प्रार्थना करण्याविषयी आम्ही आधीच पाहिले, जे त्याच्यामध्ये जडून राहणे आणि त्याच्या आज्ञा पाळण्याविषयी सांगते. विनंतीच्या मागे आपण त्याचे नाव असेच लावून ते सर्व मिळण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. तो हे करण्यास आम्हाला सांगत नाही. स्मरणात ठेवा की ह्या शिष्यांनी येशूच्या नावात पित्याजवळ कधीच प्रार्थना केली नव्हती. परंतु तुम्हाला व मला आज येशूच्या नावात पित्याजवळ प्रार्थना करण्याकरिता सांगण्यात आले आहे. आपण कदाचित विचाराल की काय आम्ही ख्रिस्ताला प्रार्थना करू शकत नाही? करू शकतो. जर आपणाला वाटतं तर आपण करू शकता. परंतु आपण त्या मध्यस्थाला का दूर करता? प्रभू येशू तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराच्या उजवीकडे बसून प्रार्थना करीत आहे. तो आमचा मध्यस्थ आहे. हेच कारण आहे श्रोत्यानो, की आम्ही त्याच्या नावात प्रार्थना केली पाहिजे. त्याच्या नावात आम्ही मागितले पाहिजे. नंतर 25 ते 27 वचने पहा. ह्या गोष्टी मी तुम्हाला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हाला म्हणत नाही. कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करीतो. कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. श्रोत्यांनो, तो म्हणतो की अशी घटका येत आहे. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त आता वधस्तंभाच्या अगदी जवळ येत आहे. ती सुटकेची घटका ज्यासाठी तो ह्या जगात आला ती जवळ आलेली आहे. त्यानंतर त्यांना येशूच्या नावात पित्याजवळ प्रार्थना करायची आहे. तो त्यांना हे शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे की परमेश्वर पिता इतका कठोर नाही जो त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर देणार नाही. तो ह्या संदर्भात त्यांना म्हणतो, जर तुम्हाला वाटतं की तुमच्याशी चांगले वागण्यास, उदारता दाखविण्यास मला पित्याला सांगावे लागेल, तर ही तुमची चुकीची धारणा आहे. ही तुमची चूक आहे. पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. तुमच्यावर प्रीती करण्याकरिता मला त्याला सांगण्याची गरज नाही. तो आधीच तुमच्यावर प्रेम करतो आणि हेच कारण आहे की तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर जेव्हा तुम्ही माझ्या नावात ती प्रार्थना कराल तेव्हा देईल. श्रोत्यानो, आज परमेश्वर प्रार्थना ऐकण्यास आणि त्या प्रार्थनेचे उत्तर देण्यास तयार आहे. परंतु त्या प्रार्थना ख्रिस्तावर प्रेम करणाऱ्याच्या व त्याच्या सहभागितेत राहणाऱ्याच्या, आज्ञा पाळणाऱ्याच्या हृदयातून निघायला हव्यात. 28 वचन पहा. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. श्रोत्यानो, योहानकृत शुभवर्तमान 20 अध्याय आणि 30 वचन योहानकृत शुभवर्तमानाची गुरुकिल्ली आहे असे नेहमी मानण्यात येते. परंतु त्यासोबत मी 16 अध्याय आणि 28 वचन ठेवू इच्छिते. अनंत पुत्र ह्या जगात एकाच उद्देशाने आला, मानवाला मुक्ती देण्यासाठी. जेव्हा त्याचे कार्य पूर्ण झाले तेव्हा तो पित्याकडे परत गेला. हीच चळवळ योहानकृत शुभवर्तमानात आहे. त्याने येणाऱ्या छळाचे काळे चित्र रंगवले असले तरी अध्यायाचा शेवट विजयाने होत असताना आम्हाला आढळतो. हे वचन बेथलेमपेक्षा मोठे आहे, अंतराळापेक्षा रुंद आहे. हे पुन्हा अनंतात पोहोचते. अंतराळाच्या सीमा पार करून देवाच्या सिंहासनापर्यंत ते पोहोचते.
नंतर ते त्याने ह्या पृथ्वीवर जे थोडे क्षण घालवले त्याविषयी आम्हाला सांगते. तो अनंतातून आला आणि अनंतात वापस परतला आहे. 29 आणि 30 वचने सांगतात, त्याचे शिष्य म्हणाले, पहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हाला कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही. ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. प्रभू येशू देहरूपात प्रगट झालेला परमेश्वर आहे हे समजण्यास हे अगदी सोपे आहे. शिष्यांना वास्तविकतेची खात्री पटली. त्यांनी हे पाहिले की तो पित्यापासून ह्या जगात आला. तो मसीहा आहे, तो तारणार आहे. जो दावा त्याने केला आहे तो अगदी खरा आहे. तरी सुद्धा अद्यापही मृत्यूच्या काळ्या पाण्यातून त्याला जावेच लागणार होते आणि नंतर पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि देवाच्या गौरवात त्याला जावे लागणार होते. त्यांना अद्यापही पूर्णपणे समजले नव्हते श्रोत्यानो, परंतु नंतर ते समजले. प्रश्न हा उठतो की ह्या 1900 वर्षांपैकी अधिक वर्षांच्या काळात काय आम्हाला ते समजले आहे? विचार करा श्रोत्यानो, आमच्या समोर सर्व गोष्टी स्पष्टपणे पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु अजूनही बहुतांश लोकांना ह्या गोष्टी समजलेल्या नाहीत. 31 आणि 32 वचने, येशूने त्यांना उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरता काय? पहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. श्रोत्यानो, अशी घटका येत आहे जेव्हा हे सर्व पांगल्या जाणार होते. ते त्याला एकटे सोडणार होते. परंतु तरी सुद्धा तो म्हणतो, मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 19 वचनात सुद्धा आम्हाला वाचायला मिळतं. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 19 वचन. तो म्हणतो, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. श्रोत्यानो, परमेश्वर ख्रिस्तामध्ये जगाशी समेट करीत होता. हे महान सत्य आहे आणि हे सुद्धा तितकेच खरे आहे की वधस्तंभावर प्रभू येशूने स्तोत्रसंहिता 22 मधील हे वचन म्हटले, हे देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी पाप असे करण्यात आले. त्याचा त्याग करण्यात आला. वधस्तंभावरील कार्यामुळे आज आम्हाला मुक्ती देण्यात आलेली आहे. हे सर्व समजण्यास आमच्याजवळ बुद्धी नाही. हे गूढ आम्ही समजू शकत नाही. त्याकरिता पवित्र आत्माच आमचे मार्गदर्शन करू शकतो. 33 वचन वाचूया. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. तो ह्या अध्यायाची समाप्ती शांती ह्या शब्दाच्या द्वारे करीत आहे. देवाच्या लेकरांना ह्या जीवनात शांती मिळू शकते, कारण जी शांती प्रभू येशू ख्रिस्तात सापडते तीच खरी शांती होय. तुम्हाला दुसरीकडे कोठेच अशा प्रकारची शांती सापडणार नाही. जगात तुम्हाला क्लेश होतील हे त्याने स्पष्ट केले. ह्या जगात नुसते क्लेश आहे श्रोत्यानो, ह्या जगामध्ये शांती नाही. तो त्यावेळी बरोबर बोलत होता ना? आज आम्हाला दिसतं की लोक शांतीच्या शोधात आहेत. शांतीविषयी अनेक चर्चा होत आहेत, अनेक उपाययोजना होत आहेत, परंतु अद्यापही ह्या जगातील लोक शांती स्थापित करू शकलेले नाहीत. परंतु प्रभू येशू म्हणतो की त्याने जगाला जिंकले आहे. त्याचा विजय आमचा विजय आहे. आज मी विजयी जीवनाविषयी बरेच काही ऐकते. जो विजयी जीवन जगला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही व मी विजयी जीवन जगू शकत नाही. आज आम्ही जर एखाद्या गोष्टीवर विजय प्राप्त करू तर दुसऱ्या क्षणी आम्ही अपयशी ठरतो. दुसऱ्या क्षणी आमची हार होते. आम्ही त्याच्या विजयाला आमच्याद्वारे जगू देऊ शकतो. श्रोत्यानो, आज आम्हाला प्रभू येशूमध्ये जे विजयी जीवन प्राप्त झालेले आहे ते आम्ही स्वतःहून जगू शकत नाही. फक्त ख्रिस्तच आमच्यामध्ये राहून ते विजयी जीवन जगण्याकरिता आमची मदत करू शकतो. जेव्हा तुम्ही व मी स्वतःला त्याच्यासोबत जोडतो आणि त्याच्या निकटच्या संगतीत आम्ही येतो आणि चालतो,
तेव्हा देवाची खरी शांती आम्ही हृदयामध्ये अनुभवू शकतो. होऊ शकतं श्रोत्यानो, की आज आपणापैकी बरेच लोक शांतीच्या शोधात आहेत. आपणापैकी बरेच लोक निराश होऊन, अशांतीने भरून आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा विचार करीत आहेत. आपण हारलेल्या अवस्थेत आहात. आपणाला वाटत आहे, की हे जीवन जगण्याच्या लायक आपण नाही. श्रोत्यानो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला शांती देऊ इच्छित आहे. आपणाला विजयी जीवन देऊ इच्छित आहे. लक्षात ठेवा, की स्वतःहून आपण शांती प्राप्त करू शकणार नाही. स्वतःहून आपण विजयी जीवन कदापि जगू शकणार नाही. त्याकरिता ख्रिस्तच आपली मदत करू शकतो. म्हणून श्रोत्यानो, ज्या अवस्थेत आपण आहात त्या अवस्थेत त्याच्याजवळ या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होते, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. होय, येशू या ठिकाणी तो शिष्यांना सोडून जाणार असल्याचे सांगत होता. अर्थातच येणाऱ्या काळात कोणती घटना घडणार आहे हे तो आपल्या शिष्यांना सांगण्याचा प्रयत्नात होता. या समयात त्याने जास्तीत जास्त पिता परमेश्वर याला समोर ठेवले आहे. त्याने एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली, ती म्हणजे त्याच्या ठायी आम्हाला शांती मिळावी आणि आम्ही धीर धरावा. तसेच ज्या 7 पायऱ्या आपण पवित्र आत्म्याच्या बाबतीत पाहिल्या आहेत त्याचे स्मरण आम्ही सदैव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव करो आणि आपणास या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्यास परमेश्वर सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज आम्ही ज्या भागाचं विचार केलेला आहे, अध्ययन केलेलं आहे, प्रभू परमेश्वर देवबापा, आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या परिस्थितीमध्ये होता आणि म्हणूनच त्या वेळेस त्या वियोग समयाच्या आधी त्यांनी हे कोणते उद्गार काढले. प्रभूजी, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे, कारण प्रभूजी तुझ्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तो प्रत्येक क्षण आठवतो जे तू आमच्यासाठी केलेलं आहेस. प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. परंतु मनुष्य या नात्यानं आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा. ज्या योजना तू आमच्यासाठी केलेल्या आहेत त्या आम्ही कदापि विसरू नयेत. आणि प्रभूजी, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक क्षणामध्ये आम्ही केवळ तुला गौरव आणि गौरवच द्यावा. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे आम्ही कसे आहोत. आमचं अंतःकरण तू जाणणारा देव आहेस. आमची प्रार्थना आहे, आमच्या अंतःकरणाला तू मृदू बनव, तुला ओळखणारा असं बनव आणि तुझ्यामध्ये तू अधिक दृढ असं कर आम्हाला. आणि म्हणूनच प्रभूजी, या सर्व विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तो ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.